आजकालच्या धावपळीच्या जिंदगीमध्ये 10 मिनिटात तयार होणारी एखादी टेस्टी आणि पौष्टिक अशी एखादी रेसिपी मिळाली तर किती बरं वाटेल, है ना? तर अशीच एकदम टेस्टी आणि सुपर हेल्दी अशी आपण रेसिपी आज पाहणार आहोत, जी या थंडीच्या दिवसासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. ती आहे पंपकिन सूप. त्यासाठी मी 1 कप पंपकिनचे तुकडे करून घेतले आहेत. त्याची मी साल काढली आहे. जर तुम्हाला साल नाही काढायची तरी चालते. अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्या. आणि हिवाळ्यातच छान असे मी एक गाजर घेतला आहे आणि एक बीटरूट घेतलाय, त्याचे सुद्धा असे तुकडे करून घेतले आहेत. या सर्व मिळून आपल्याला टेस्टी असं एक सूप बनवायचं आहे. तर एक कुकर घेऊया. त्यामध्ये हे कापलेले पंपकिनचे तुकडे, गाजराचे तुकडे आणि बीटरूटचे तुकडे घालूया. त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालूया आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 तेजपत्ता, थोडीशी दालचिनी आणि 2-3 लवंगा घालूया आणि 5-6 काजू घालूया. काजूमुळे आपल्या सूपाला छान क्रीमी असे टेक्स्चर येईल. हे सूप एकदम टेस्टी बनणार आहे आणि हेल्दी बनणार आहे. हेल्दी का? तर हे 0 ऑइल बनणार आहे, ऑइल फ्री. जे डायटिंग करणारे आहेत, वजन कमी करणारे आहेत, त्यांच्यासाठी एकदम सुपर डुपर हेल्दी बनणार आहे. तर हे आपण कुकरला लावून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं होतं. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढा आणि नंतर बघा की भाज्या आपल्या छान शिजल्या आहेत. त्यानंतर आपण जे खडे मसाले टाकले होते, तेजपत्ता, दालचिनी आणि लवंगा काढून घेऊया. त्याचा मस्त स्वाद असा उतरतो, आपल्याला त्या बारीक करून घ्यायचं नाहीये. त्यानंतर ह्या सर्व भाज्या मिक्सर मध्ये छान स्मूथ फिरून घ्या. अशा प्रकारे हे बुडाचं पाणी राहिलं आहे. आणि हे जे बारीक आपण त्याची प्युरी बनवली आहे ती तुम्हाला पाहिजे तर, जर तुम्ही साल ठेवली असेल तर तुम्ही त्याला गाळून घेऊ शकता. मी साल काढली होती त्याच्यामुळे गाळून घ्यायचं काम नाहीये. डायरेक्ट ते परत त्याच कुकरमध्ये जी आपण प्युरी बनवली होती ती त्यामध्ये घाला आणि सूप तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवंय त्याप्रमाणे पाणी घाला. आणि त्यामध्ये सांगायचं राहिलं की 1 किंवा 2 हिरवी मिरची घाला. आणि बघा अशा प्रकारे हे आपलं हे सूप तयार झालं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, वाटलं तर थोडी साखर घाला जर आवडत असेल तर, नाहीतर बाकी हे गोडच बनणार आहे. तर अशा प्रकारे हे आपलं सूप तयार